खरं चालू सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. साधू संत आणि वासनिक बंधू आणि भगिनींना माझा दंडवत प्रणाम. मी माझे नाव कृष्णा भोंडे. मी धर्मावर 2 शब्द बोलणार आहे. मला उपदेश घेऊन 25 वर्ष जवळपास झालेले आहेत. 25 वर्षामध्ये धर्म काय आहे ही ओळख फक्त स्थान, प्रसाद, भिक्षू, वाचणे इथपर्यंतच. हिच्या पलीकडे धर्म काय आहे तो माहीतही नव्हता आणि कोणी सांगितलाही नाही आणि कळालाही पण नाही. लीळाचरित्र वाचत होतो. वाचायच्या, ज्या लीला समजल्या त्या धरायच्या, ज्या नाही समजल्या त्या सोडून द्यायच्या. असा माझा धर्म प्रयत्न चालू होता. परंतु नुसताच प्रयत्न करून बी उपयोग नाही. कोणीतरी शिकवणारा, सांगणारा 2 शब्द व्यवस्थित तर आपल्याला पुढची चालना मिळते. आता मी लीळाचरित्र फार जवळपास 10, 12, 15 वर्षापासून वाचतो. पण कधी वाचायचं, कधी सोडायचं आणि ते काही लक्षात राहायचं, काही नाही राहायचं आणि नुसतंच वाचायचं. कधी त्याच्यावर चालायचं बी नाही, कधी विचारही करायचा नाही. परंतु असे करत असताना आता आमची हॉटेल आहेत. आम्ही आज हॉटेल व्यावसायिक आहेत. रोडवरती हॉटेल आहेत. बरेच साधू संतांसंग संपर्क यायचा. बरेच म्हणजे काय, कधी कधी दररोजसुद्धा साधू यायचे, चहा पाणी वगैरे बोलायचं. पण साधू संघ काय बोलावं, साधूंना काय विचारावं किंवा साधूंनी आम्हाला काय सांगावं याचंही भान नव्हतं. किंवा एखाद्या साधून सांगितलं तरी लक्षात बसत नव्हतं. शक्यतो 90% साधू तर कोणी धर्मावर बोलतच नव्हते. आले, चहा पाणी घेतले, बाबा दंडवत प्रणाम, 10-5 दक्षिणा लावले, गेले. याच्यानंतर आपण त्या धर्मावर कधी विचारच करत नव्हतो. लीळाचरित्र वाचायचं, फक्त वाचायचं कधीतरी, 2 दिवस वाचलं, 4 दिवस नाही वाचलं, परत ठेवून द्यायचं. पण ती पण एक आवड होती लीळाचरित्र वाचण्याची. समजो अगर ना समजो, पण वाचन मी बंद केलं नाही. आणि नंतर काही संपर्कात आले, काही विचारपूस करायला लागलो. विचारता विचारता एका साधूने सांगितलं की बाबा तुम्ही पूर्वार्ध वाचा, उत्तरार्ध वाचू नका. आता हा शब्द मी धरून घेतला. उत्तरार्ध वाचू नका म्हणजे नेमकं आहे तरी काय त्याच्यामध्ये, मी मात्र ऐकलं नाही. आणि उत्तर अर्धच वाचायला लागलो. वाचायला सुरुवात केली, समजत तर नव्हतंच. पहिलंही समजत नव्हतं आणि आताही समजत नव्हतं. तिथून पुढं डबल 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 सुरुवात केली वाचायला. आणि मग थोडं आम्हाला समजायला समजता मी असं वाटायला लागलं की मला सगळं समजायला लागलं. आणि मी जेवढं समजतं तेवढं परिवाराला सुद्धा समजून सांगायला लागलो लीळाचरित्राविषयी. लीळाचरित्राचा असा एक परिणाम झाला, आईला कधी इच्छा नव्हती संन्यास घेण्याची, पण त्याच्यातून एक चालना मिळाली. आई संन्यास घेण्याची इच्छा तयार झाली आईची, की मी सुद्धा काही नागदेवाच्या लीळा आहेत, मध आईसांना विचारलेलं आहे, अशा काही त्या सांगता येणार नाही मला. तशा मी तेवढं माझं पात्रता नाही. पण त्या आईच्या काही समजा अज्ञान आई, पण आई काही एवढी ज्ञानी नाही. पण तिच्या काही ते डोक्यात बसलं किंवा काही परमेश्वराची, स्वामी श्री चक्रधराची कृपा आणि संन्यास घेण्यास आईची इच्छा झाली. आणि आईनं संन्यास घेतला पण. आणि संन्यास घेतल्यावर लक्षात आलं की हा परिणाम कुठून झाला, की हा परिणाम फक्त लीळाचरित्राचा आहे. मग लीळाचरित्राच्या नंतर काही मग मोबाईलमध्ये यूट्यूबवर आम्ही बरेच साधूचे काही यूट्यूबवर थोडे प्रवचन आहे ते ऐकायला लागलो. शेतात आम्ही शेती करत होतो आणि जनावरं चारायचे समजा किंवा काम करत असताना असंच यूट्यूबवरचे काही प्रवचन ऐकता जे
ईश्वरमुनी भाईदेव बाबा दरी नाशिकचे, त्यांचं एक प्रवचन आलं आणि त्या प्रवचनातून एक धर्म तो वेगळाच सांगत होते बाबा. कारण आम्ही धर्म कुठपर्यंत होतो, स्थानावर जायचं, खेटी करायच्या, विडे ठेवायची. का असं तर सगळे साधू संत सुद्धा तेच करतात. स्थानावर दर्शनाला जाता, आपण पाहतो पदयात्रा आहे, स्थान दर्शन आहे, विडे ठेवणे, नारळ बांधणे. आम्हाला तेच वाटत होतं, पुढे दुसरं काही आहेच नाही. त्या बाबाची आणि भाईदेव मुनी बाबाची तेव्हा ते यूट्यूबला असलेले सत्संग ऐकायला सुरुवात केली आणि एक करता दुसरा ऐकला, दुसरा सोडून तिसरा, तिसरा सोडून चारता, 4 झाले, 5 झाले आणि मग मी ती घरी चर्चा केली परिवारामध्ये की बाबाचं प्रवचन वेगळंच आहे, ते वेगळंच धर्म सांगतायत. आणि मग परिवारात सगळं आम्ही ते सत्संग ऐकायला लागलो आणि थोडासा डोक्यात एक वेगळाच विचार आला की हे खरं आहे. सूत्रपाठ आम्हाला तोपर्यंत माहीत सुद्धा नव्हतं, सूत्रपाठ काय आहे हे माहीत सुद्धा नव्हतं. आणि ते बाबा सूत्र बोलायचे, तर सूत्र आहेच तरी काय. मग सूत्रपाठाचं पुस्तक आणलं, ते वाचायला सुरुवात केली, ते पण कळत नव्हतं. मग कसं तरी जसं लिहातरी तर वाचत होतो तसं सूत्रपाठ वाचायला लागलं, अर्थ तर काही माहीत नाही. पण एक विशेष परमेश्वराची एक कृपा की ह्या बाबांना सांगायच्या अगोदर सूत्रपाठाचे ते ब्रह्मविद्येचं पुस्तक सूत्रासहित अर्थासहित ते आमच्याकडे पहिलंच मी आणून ठेवलेलं, ते पण वाचलं होतं, पण ते कळत नव्हतं. आणि मग त्या बाबाच्या प्रवचनातून थोडी चालना मिळाली. लीला चरित्र आणि प्रवचन दोघांची सांगड घातल्यावर लक्षात आलं की लीला चरित्र काय आहे आणि समजायला लागलं. तिथून खरा धर्म कळायला लागला की धर्म काय आहे. आता मी असंही म्हणत नाही की विडेवाले, स्थान दर्शन केलं, साधू संतांची सेवा झाली की धर्माने, हा पण धर्मच आहे, पण याच्या पलीकडे धर्म हे माहीत नव्हता ना. याच्या अलीकडेच धर्म आहे एवढं कळत होतं. पण आणि तो धर्म कळाला आणि आम्ही थोडं थोडं आचारावर सुरुवात केली. बाबा संघ फोनवर एकदा कॉन्टॅक्ट झाला, बाबा संघ बोलणं झालं. पुढं नवरात्र आले. नवरात्र आल्यावर मुलीची आणि आई, तिच्या आईची, दोघांची इच्छा होती की आम्ही बाबाकडे दरीला जाऊ. मग कधी हाव म्हणायचं, कधी नाही म्हणायचं, कधी हो म्हणायचं, कधी नाही म्हणायचं. आता शेवट आज्ञा तर माझीच घेणार, माझ्याशिवाय ते, त्यांची जरी इच्छा आहे पण मी हो म्हणल्यास थोडी जाणार होते ती. पण त्यांची काहीतरी तळमळ. आणि शेवटी आम्ही नवरात्र 1 महिना पुढं असताना अगोदरच आमची घरात चर्चा की आम्हाला दरीला जायचं, आम्हाला दरीला जायचं. हाव कधी हाव नाही, कधी हाव कधी नाही, असंच म्हणत म्हणत शेवटी नवरात्र जवळ आली. बाबाचा एक व्हिडिओ पाहिला. बाबाजी ते काही थोडंसं स्ट्रिक्ट वातावरण, नाश्ता मिळणार नाही, गरम पाणी नाही. याला सांगितलं बाबा पहा बरं काय सांगताय. हे म्हणतं चालतं, आम्हाला काही अडचण नाही, जाऊ. ठीक आहे, मला जाऊ दे, यांचीच तयारी आहे. दोघांची तयारी झाली, मुलीची आणि तिच्या आईची. बाबाला फोन केला, बाबाला सांगितलं 2 जण येणार आहेत. बाबा ठीक आहे, चालेल, काही अडचण नाही. आणि ऐन टायमावर मुलाचं बी, मुलगा तुम्ही बंद केलं नाही चालेल का. मी कधी विचार करत होतो हॉटेल, शेती, जनावर आहे, कसं माझ्याकडे ॲडजस्ट टाकून कसं होईल. पण त्यालाही मार्ग निघाला आणि त्याच्या मनात तळमळ होती, तो पण गेला. आता गेले, दरीला गेले. दरीला 10 दिवस ते नवरात्रामध्ये दरीला राहिले. पण ज्या वेळेस ते दरीहून घरी आले, घरी आल्यानंतर मी 15 वर्षापासून जे लीला चरित्र वाचत होतो, धर्म करत होतो, धर्म समजत होतो, त्यांच्यात एवढा बदल झाला की मी म्हणजे त्यांच्या पुढं काहीच नाही. ते मला धर्म सांगायला लागले, धर्म हा नाही, धर्म असा आहे, धर्मात असा आहे. आणि खरंच त्या गोष्टीवर आम्ही विचार केला की खरं धर्म काय. आणि तिथून आम्हाला खरा धर्म कळायला लागला. त्याला काही आता जास्त दिवस नाही झाले, पण आम्ही त्याच्यामध्ये धर्माविषयी खूप सिरियसली घेतलं.
की एवढ्या दिवसापासून आपण उपदेश असून जर आपल्याला काहीच कळत नाही तर आपण धर्मात नाही. आणि मग यांनी सूत्रपाठ कसं वाचायचं, सूत्र कसे घ्यायचे, सूत्राचं पाठ करून काय फायदा होईल आणि आपण कोणत्या सूत्रात बसतो. आणि मग माझ्या एक लक्षात आलं की बाबाच्या प्रत्येक प्रवचनामध्ये काय आहे, नैतिकता धर्माचा पाय. आता याच्या अगोदर फक्त ऐकत होतो, करायची इच्छा नव्हती, पण आता नंतर हे दरीवून आल्यावर असं वाटलं की आपण सुद्धा करून पहा. आणि आम्ही खरंच नैतिकतेवर चालायला सगळ्या परिवाराने सुरुवात केली. कधी कधी नैतिकतेवर चालता चालता, कारण पहिली सवय लागलेली आहे खोटं बोलणं आहे, खोटं बोलून धंदा करायचा, कधी कधी होतं, पण आम्ही हार नाही मानली. कधी कधी आमच्याकडून चुकी झाली तरी आम्ही देवाला दिवसा चुकी केली, संध्याकाळी देवाजवळ असताना आम्ही देवपूजेपुढे बसून मनातल्या मनात देवाला सांगून की आम्ही सूत्रानुसार चालण्याचा प्रयत्न करतोय पण चालता येत नाही, आणि अडचणी दूर करा. आणि ती अडचण सुद्धा देवाने दूर केली. आम्ही एक सूत्र घेता, दुसरं घेतलं, दुसरं घेतलं, तिसरं झालं, चौथं, आणि येतो आम्हाला. आम्ही असं म्हणत नाही की लगेच देवाला जेवढे सूत्र जसे सांगण्यात तसं एकदम क्लिअर सुरुवातीला होत नाही. आता एक अनुभव सांगायचा झाला सूत्राचा, तर पडीला कवडा आधी करून घ्यावं, याच्यावरती आम्हाला प्रचिती. आम्ही ज्या दिवशी हे सूत्र घेतलं त्याच दिवशी आम्हाला हॉटेलमध्ये पैसे सापडले. ते आम्ही घेतल्यावर पण पश्चाताप केला की हे सूत्र आपल्याला रात्रीच झालंय आणि आपण पुन्हा आता हे पैसे घेतले. पण आम्ही नंतर देवाला विनंती केली की देवा, हॉटेलमध्ये आमच्या एरियामध्ये आम्हाला पैसे सापडायला पाहिजे. का तर आम्ही ते पैसे घेणार आमच्या जागेत असल्यावर आणि आम्ही आचार करणार नाही. त्याच्यानंतर शेतात जात होतो. शेतात जाताना आम्ही मोटरसायकलवर होतो. जाताना जी आम्हाला 500ची नोट दिसली, आम्ही ती घेतली नाही. ती मी पाहिली, आमच्या घरच्या मंडळींना पाहिली आणि ती म्हटली म्हणे, अरे 500ची नोट आहे म्हणे. मी म्हटलं नाही, रात्री सूत्र झालं ना आपलं, आता नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही त्या सूत्रावर चालण्याचा प्रयत्न केला. तर आम्हाला कधी आता त्याच्यानंतर त्या पैसे सापडलेच नाही. आणि आम्ही तो निर्णय पण घेतला की ह्या सूत्रानुसार आपल्याला चालायचं. पहिलं सूत्र सांगितलं आम्ही की नैतिकतेवर खूप मोठी अडचणी आल्या बऱ्याच वेळेस. खोटं बोलणे नाही, खोटं बोलायचं सुद्धा आम्ही एक सूत्र पाळतो, खोटं बोलत नाही. मीच नाही, हे आम्ही सर्व परिवाराने केलंय. हा बदल कुठून घडला, हा बदल कुठून झाला आमचा, हा बदल सूत्रावरून झाला. ज्या दिवशी आम्हाला धर्म समजला, धर्म काय आहे, धर्म समजल्यावर सूत्र काय आहे आणि सूत्रातच धर्म आहे. याच्या अगोदर आम्ही समजायचो धंदा होणे, पैसा झाला म्हणजे बस, बाकी काही नाही, आणि धर्माला पैसाच लागतो हेच विचार करत होतो आम्ही. एवढंच नाही तर माझ्या तोंडात शब्द पाठ झाले होते. स्थानावर जर गेलो तर विडा ठेव. विडा ठेवताना मी काय म्हणायचो, मी धंदा करतोय, धंद्यात यश दे, बरकत दे, धन दौलत दे, पैसा दे. हे शब्द हातात विडा आला की पाठ झाले होते माझ्या हातात. विडा आला ना आला की तोंडात शब्द तेच, धंद्यात यश दे, बरकत दे. याच्या व्यतिरिक्त काही माहीतच नव्हतं.
आता नाही. आता आम्ही तो कधी मनात सुद्धा आणत नाही की आमचा धंदा होऊ दे, शेतात उत्पन्न निघू दे. कारण तिथे एक सूत्र आलं आमच्या लक्षात, आणि ते सूत्र आहे, कर्म वैश्य सकळ पावे. तू देवाला मान या नका मागू, तो देणारच. कशासाठी मागायचं? आणि आता आम्ही तिसरं ते सूत्र पुन्हा अजून एक, कर्म म्हणजे सकळ पावे. आमचं नुकसान जरी झालं, तोटा जरी झाला, तरी आम्ही ते सूत्र आठवतो. जिथं नुकसान झालं तिथं डोळे लावून देवाला आठवून आणि मनातल्या मनात म्हणतो की कर्म वंशे सकळ पावे. नुकसान होणार होतं ते होणार आहे, पण धर्माहून डगमगायचं नाही. असे बरेचसे अनुभव आहेत ते सांगता येणार नाही. एवढे मोठे अनुभव आले. पण कधी आले अनुभव? ज्या वेळेस आम्ही धर्मावर चालण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ही प्रचिती आम्हाला धर्मावर चाललो त्यावेळेसच आली. आणि जोपर्यंत आपण धर्मावर चालत नाही तोपर्यंत परमेश्वराची प्रचिती येत नाही, हे आम्ही छाती ठोकून सांगतो. आम्ही आता निर्णय केला आहे की जे एक सूत्र का होईना, धीरे धीरे का होईना, एका दिवसात नाही पाठ झालं, 2 दिवसात, 2 दिवसात नाही, 8 दिवसात का होत नाही, ते सूत्र पाठही करायचं आणि त्या सूत्रावरही चालायचं. अडचण भलाय किती, कारण अडचण आल्याशिवाय माणूस सुधरत नाही. अडचणीतच देव मिळतो. आता अडचण यायलाच पाहिजे आपल्याला. पण आपला असं आहे, अडचण येते त्यावेळेस आपण सुधारतो आणि अडचण दूर झाली की परत आपलं जे आहे ते हाय पाहिजे. पण आम्ही तसं आता निर्णय केला, आम्ही तसं नाही करणार. आम्ही हाय तो धर्म जेवढा समजला, आम्हाला काही जास्त अजून काही एवढा जास्त धर्म समजला नाही, पण जेवढा समजला तेवढा त्या धर्मावर चालतो. दुसरे अनुभव असे आले, बाबांना सांगितलं सूत्र घरात लावा. कोणी येतंय, विचारतंय, कोणी साधू असा म्हणतो तसा म्हणतो, आम्ही त्याला लक्ष देत नाही, आता सोडून दिला आम्ही. कारण आम्ही सुद्धा या गोष्टीत अनुभव घेतला. याच्या अगोदर जे साधू भेटत होते, बोलत होते, सांगत होते, त्यांच्या सांगण्यात आणि बायदेमुनी बाबाच्या सांगण्यात फरक काय? कारण तिथे एक लक्षात आलं की जो आचार करतो तो छाती टोकून सांगतो, जो आचार करत नाही तो सांगूही शकत नाही, कारण तो आचारच करू शकत नाही, तर सांगेल कसा? असं आम्ही सुद्धा छाती टोकून सांगितलं. आम्ही नैतिकता, तर आमच्या नैतिकता विषय काढल्यावर कुठलाही धर्माचा माणूस त्याच्यावर बोलायला तयार नाही. ते खरं आहे का खोटं आहे हे सुद्धा बोलत नाही. त्याच्यावेळेस आमच्या लक्षात आलं आपण जे करतोय ते सांगतोय आणि ते समोरचा करत नाही म्हणून तो आपल्याला सांगत नाही. पण आपण तिथे त्याला काही दोष देत नाही किंवा ते त्याची आहे. जो करत त्याला ते मिळत. शेवट देणं ते देवाकडूनच आहे. पण आचार तर आपल्या हातात, आपण केलं तर देव देईल. असे बरेचसे अनुभव आहेत. अजून पुढे अनुभव येणार आहेत. अनुभव आम्ही थोडे सांगत होतो. यूट्यूबच्या माध्यमातून थोडंसं असं वाटतं मनात साचलं काहीतरी बाहेर सांगावं. सांगण्याचा अर्थ फक्त हाच. या सांगण्यामागचा माझा हेतू एकच आहे की माझ्यासारखेच बरेचसे उपदेशी लोक आहेत, आजही त्यांना काहीही माहीत नाही. हेच जसं मी समजत होतो, विडा, स्थान, साधू, संत, वासनिक ह्याच्या पलीकडे काहीच माहीत नाही. त्यांच्यासाठी एक प्रचिती घ्या, सूत्र घ्या आणि सूत्राचं पालन करून ती प्रचिती घ्या आणि लागा मार्गाला. असं सर्वांनी जर धर्म सांभाळला, आपला धर्म काय आहे हा आपण ज्यावेळेस आपण धर्मावर चालायला लागतो त्यावेळेस कळतो की आपला धर्म काय आहे. त्याच वेळेस समजतो आपला मानुभाव धर्म काय आहे. तोपर्यंत नाही. तशी तर मग आजही आपण बाहेर जर फिरलो तर मानबापांना सगळे नावच ठेवता एक विषय, कारण तुम्ही मानत नाही म्हणता आमच्या देवी देवतांना.
ती आता ते आपलं ज्ञान नसल्यामुळे आपल्याला तरी काही बोलता येत नाही. बोलायला जावं तर ते त्यांना पटत नाही. ते पटवण्यासाठी आपल्याला तेवढं ज्ञानही लागेल. त्या ज्ञानाची गरज आहे. थोडं थोडं ज्ञान झालं तर आपण 2 शब्द सांगू शकतो. आणि सांगतोय आम्ही. आजही ऐन लोकायला बी सांगतो, काही आपले उपदेशी आहे त्या उपदेशाला बी समजावून सांगतो. धर्म काय आहे आणि धर्मात जो बदल होतो, हा बदल सांगता येत नाही इतका माणसात बदल होतो. काही बदल असे झाले आमच्यात की आम्ही त्या गोष्टीवर विचारही करू शकत नाही आणि ते अनुभव आम्ही आता पुढे सांगू. आता यावेळेस नाही, तो किती बदल झाला म्हणून. आणि स्वामी श्री चक्रधराला हीच कृपा करतो आम्ही की देवा, हा जो बदल होतोय, हा असाच आमच्या सारखा वाढत जाऊ दे, कमी नको. सकाळी उठणं, स्मरण करणं, पारायण करणं, साधू संतांची सेवा करणं. साधू संत जरी मला काही सांगत नसेल तरी आमच्या घरून कमी नका होऊ देऊ, कारण तीच एक सेवा आमच्या हातून घडते. आणि सेवा घडत घडत त्यात एखादा समजदार साधू 2 शब्द जरी सांगून गेला, ते जरी डोक्यात बसले, बस संपला. अजून काय पाहिजे? तेच 2 शब्द महत्वाचे साधूच्या मुखातले. फक्त त्याने देवाना जे सांगितले ते सांगा, हीच इच्छा. आणि आम्ही आता इथून तेच धरलंय. कोणता जरी साधू आमच्याकडे आला, दंडवत, चहा पाणी आणि सांगा काहीतरी, कारण हा आमचा अधिकार आहे त्यांना मागायचा. आणि आम्ही काही त्यांना धन दौलत नाही मागत, आम्ही देवाचंच मागतोय काहीतरी. जे आम्हाला येत नाही ते सांगा. आणि ते सांगितल्यावर आम्ही सांगत नाही, त्याच्यावर विचार करतो, ते कुठं आहे का पाहतो. आणि ते जर नसल सोडून देतो, आणि ते जर असल तर लगेच धरून घेतो. आम्ही असं म्हणत नाही त्याने सांगितलं सांगत जाऊ द्या, त्याची काय सांगायचं ते बाबांनी सांगितलं मोकळं. पण एक थोडीशी खंत वाटते. धर्माची असून धर्म सांगत नाही, ही मोठी खंत आहे सगळी. असं देवाला सांगितलंय, कोणालाही धर्म सांगू नका, ते मी आम्ही मान्य करतोय. पण एक अर्थवंत आहे, धर्माचा आहे, उपदेशी झाला तर धर्माचाच झाला ना. त्याला सांगायला काही हरकत आहे? अर्थवंत आहे ना, समोरच्याला कळतं ना की याला अर्थ आहे का नाही आहे. आणि ज्याला अर्थ आहे त्याला धर्म सांगायला पाहिजे. जर असेच वासनिकाला जर धर्म नाही कळत राहिला तर हे असंच चालत राहणार आहे. आणि तो जर धर्म वासनिकाला जर समजला, काही थोडेसे धर्माचं बी काहीतरी पुढे चालना मिळेल धर्माला बी. आणि तो बी छाती टोकून सांगेल ना की आमचा धर्म काय. पुन्हा प्रचिती येईल त्याला, देवाची प्रचिती येईल. देव प्रचिती देतो, त्याचा स्वतः अनुभव घेतला तेव्हा कळतं. कळत न कळत माझ्याकडून कोणाचं मन दुखवलं असेल मी त्यासाठी क्षमा मागतो आणि दंडवत प्रणाम करतो. एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.